plus 3y is equals to 11. 3x minus y. आता हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत इन सोल्युशन. या इक्वेशन आपण काय करणार आहोत? इक्वेशन फर्स्ट आणि ह्याला इक्वेशन सेकंड. 8x plus 3y is equals to 11. Equation 1. 3x minus y is equals to 2. Equation second. In equation 2, it is easy to express y in terms of x. y ची व्हॅल्यू सेम म्हणजे त्याला कोएफिशिएंट आहे का? पुन्हा कोएफिशिएंट नाही ते पण चेक करायचं. वे हा व्हेरिएबल सेकंड इक्वेशन मध्ये y ही जी टर्म आहे इथं सेकंड टर्म तिला काय आहे एक्सपोनेंट नाही म्हणजे ते काय होईल इझी होईल एक्सप्रेस करायला इन टर्म्स ऑफ x. देयरफॉर 3x minus y is equals to 2. y ची व्हॅल्यू कशावरून फाइंड करायची? That is y is equals to आता इथे काय होणार? y as it is मी या साईडला ठेवली. इकडे काय म्हणतात हे मायनस 3x. आता इथं मायनस आहे नको फक्त आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे. मल्टिप्लाय केलं जर मी मायनस वरनं बोथ साईडला तर काय होणार? y minus 2 plus 3x. काय होतं तुम्हाला काय केलं? Just y is equals to 3x minus 2. 3x minus 2. ही व्हॅल्यू कुठे पुट करणार आहोत आपण? इक्वेशन 1 मध्ये. Substituting this value of y in equation 1 we get equation 1 काय आहे? 8x plus 3y is equals to 11. आता ही जी व्हॅल्यू आहे y ची काय व्हॅल्यू मिळाली? 3x minus 2 ती इथं सबस्टिट्यूट करणार आहोत. 8x plus 3 x minus 2 मल्टिप्लाय करायला 3 नी 8x into 9 6 minus 8x plus 9x 17x 17x minus 6 कॉन्स्टंट टर्म तिकडे जाऊ दे. 17x 11 plus 6 17x is equal to 17. x is equal to 17 upon 17. Therefore 1. आता वन व्हेरिएबल मिळालं दुसरं व्हेरिएबल कसं करणार तीच व्हॅल्यू आपण या किंवा या इक्वेशन मध्ये पुट करून y व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळते. नाव सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ x इन द इक्वेशन किंवा ह्या जर इक्वेशन मध्ये तुम्ही ठेवली तर तुम्हाला ते मिळणार आहे y ची व्हॅल्यू. This value कोणती put x is किंवा substitute x is equals to 1 in y is equals to 3x minus 2. 3 into 1 minus 2. सांगा. Therefore, ordered pair मध्ये 1 1 is the solution of the given equation. Is the solution of the given equation. Solution of the given equation. Substitute करतोय म्हणजे आपण काय करतो x ची व्हॅल्यू जी मिळते म्हणजे y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x मध्ये फाइंड करतोय आणि तीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय इक्वेशन 1 मध्ये. म्हणून तर आपण काय म्हणतो substitution method of the given equation. तुम्हाला डिफरन्स कळला का एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड मध्ये? y ची व्हॅल्यू फाइंड करतो इन टर्म्स ऑफ x मध्ये म्हणजे त्यांना कोएफिशिएंट नाही जो इझी पडेल. सपोज इथे x ला कोएफिशिएंट नसतात तर आपण x ची व्हॅल्यू फाइंड केली असते इन टर्म्स ऑफ y आणि तीच व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली असते ऑफ द गिवन इक्वेशन. आता सेकंड एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर सेकंड सॉल्व.
3x minus 4y is equal to 16, 2x minus 3y is equal to 10. In solution. आता इथं काय प्रॉब्लेम झालाय? कुठंच कोएफिशियंट नाही, म्हणजे प्रत्येकाला कोएफिशियंट आहेच. सिंगल व्हेरिएबल असा एक व्हेरिएबल आहे का त्याचा कोएफिशियंट 1 आहे का? नाही. जर कोएफिशियंट 1 नसेल एकाही व्हेरिएबलचा तर काय करायचं बघा, इन सोल्युशन ॲज राहायचं 3x minus 4y equation 1, 2x minus 3y is equal to 10 equation 2. Writing x in terms of y from equation 1. हे इक्वेशन 1 आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचे, व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 3x minus 4y is equal to 16 राईट केलं. मला x ची व्हॅल्यू पाहिजे, त्याच्यासाठी 3x is equal to 16 plus 4y. Therefore x is equal to 16 plus 4y divided by 3. x ची व्हॅल्यू मिळाली इन टर्म्स ऑफ y मध्ये. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 2. आता हीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 हे आहे 2x minus 3y is equal to 8. 16 plus 4y upon minus 3y. आता एकदम सेम करायचं आहे डिनोमिनेटर, मग इथं 3 मल्टिप्लाय करावं लागेल. 32 plus 8y minus 9y is equal to 10 upon 3. आता हे इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार. मग आपल्याला काय म्हणणार, 32 plus 8y minus 9y is equal to 30. plus 8y minus 9y is equal to 30. इकडे डिवाइड तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार, 30 होणार. आता 32 इकडे 32 plus y ना, minus y माइनस आहे ना, हा ग्रेटर साइन ऑफ ग्रेटर इंटीजर. minus y is equal to 30 minus 32. minus y is equal to minus 2. y is equal to 2. minus minus cancel करून करायचं आहे. ते कॅन्सल केल्यानंतर y ची व्हॅल्यू मिळाली 2. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची कुठे, इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, 3x minus 4y. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट मध्ये केली तरी पण तीच व्हॅल्यू येणार आहे. सेकंड इक्वेशन मध्ये जर तुम्ही सबस्टिट्यूट केलं तरी पण तीच व्हॅल्यू येणार. इक्वेशन फर्स्ट आहे 3x minus 4y is equal to 16. 3x minus 4 into y is equal to 3x minus 8 is equal to 16. 3x is equal to 16 plus 8. 3x is equal to 24. 16 plus 24. X is equal to 24 upon 3. 8 plus 20. order pair काय येणार, 8 2 is the solution of the given equations. समजलं म्हणजे कोएफिशिएंट 1 नसेल तर हे कसं सॉल्व करायचं, समजा असेल तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं. प्रॅक्टिस 5.1. क्वेश्चन फर्स्ट काय सांगितलं बघा, बाय युजिंग व्हेरिएबल्स x and y फ्रॉम एनी 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तुम्ही ऑलरेडी सांगू शकता कोणतेही 5 लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनची कंडिशन काय, त्यांची हायेस्ट पॉवर
1 असली पाहिजे, 1 पेक्षा कमी नको. आणि त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असले पाहिजे. कोणतेही 5 मग एक्झाम्पल सांगा मला. m plus n is equals to 16, x plus y is equals to 20, x square plus y square, sorry, x square नाही येऊ शकत, लिनियर इक्वेशन. परत x plus y 4. हां किंवा मग मायनस वाय प्लस, सपोज हे लिनियर इक्वेशन आहे का मला सांगायचं. आहे X plus y 1. जर हे मी इकडे कन्वर्ट करू शकते ना 6. लिनियर इक्वेशन मध्ये 2च कंडिशन, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पाहिजे, 2 व्हेरिएबल्स पाहिजे आणि त्यांची मॅक्सिमम पॉवर 1 पाहिजे. आहे समज इथं पण आहे. असं आहे का साइनच्या बाबतीत काय सांगितलं, साइन कुठल्या व्हेरिएबल्स काही असू शकतं, मायनस प्लस तसं काय नाही, फक्त त्यांचा हायेस्ट पॉवर 1 आणि म्हणजे त्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. ही कंडिशन आहे फक्त. समजलं. आणि कोणतेही 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स राईट करायचे आहे. सेकंड क्वेश्चन बघा, राईट 5 सोल्युशन ऑफ द इक्वेशन x plus y is equal to 7. सांगा मला x plus y is equal to 7. ते 5 सोल्युशन, x चे 5 व्हॅल्यू आणि y चे 5 व्हॅल्यू, म्हणजे ऍट अ टाइम कुठली व्हॅल्यू. आता सपोज x is equal to 5 जर घेतलं तर ऑब्वियस y is equal to 2 येणार. 5 plus 2 7. तसं 2 plus 5 7. 3 plus 7. 6 plus 1 7. 10 minus 8 7. 10 minus 3 7. या पद्धतीने 5 सोल्युशन राईट करायचे. सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता इथं असं नाही दिलेलं की इलिमिनेशन मेथडने सॉल्व करा किंवा मग सबस्टिट्यूशन मेथडने, जसं तुम्हाला सॉल्व होते त्या मेथडने सॉल्व करायचं आहे. सॉल्व द फॉलोइंग सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. नेक्स्ट इयरला बघा वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन.